वामन म्हात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपली बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये आज मी तुम्हाला एका अनोखी सजावट दाखवणार आहे। आपण अनेक असे लाईव्ह केले, परंतु आजची सजावट अगदी युनिक आहे आणि या ठिकाणी तर गणरायाचा वाढदिवस साजरा केला जातोय। प्रीतम पाटील यांच्या इथे आपण आलेलो आहोत आणि या कुटुंबाच्या माध्यमातून जर तुम्ही बघत असाल तर गणरायाचा वाढदिवस साजरा इथे केला जातो आहे। अर्थात 44th बर्थडेचे म्हणजे 44 वर्षांची परंपरा आपल्याला दिसते आहे आणि इथून नाही तर अजून खरं डेकोरेशन मध्ये सुद्धा आहे। तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा। चला, संपूर्ण पाटील कुटुंब जे आहे इथे आता एकत्र आलेलं आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यापूर्वी तिथे आता बर्थडे आपण बघितला आणि या ठिकाणी जे आहे गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती सुद्धा जर आपण बघत असाल तर हॅपी बर्थडे वालीच जी आहे इथे घेतलेली आहे। तर ते खूप सुंदर आणि युनिक आपल्याला काहीतरी बघायला मिळालं आणि मूषक जे आहे ते सगळेचे सगळे गणरायाचा बर्थडे वाढदिवस इथे साजरा करतात। खरं तर आपण कुठलंही सेलिब्रेशन म्हटलं की केक पाहिजे आणि तसंच जे आहे इथे काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय। टोपी सुद्धा आहे हॅपी वाला बर्थडे आणि लहान मुलांचा तर आवडता असणार हा जो गणराया आहे तो आपण सगळा संवाद जो आहे पाटील कुटुंब यांच्याशी साधणार आहोत आता। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं खूप डेकोरेशन बघितलं पण अगदी युनिक काहीतरी बघायला मिळालं। धन्यवाद। मी सर्वप्रथम सर्व आपल्या गणेश भक्तांना या वर्षीची गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचसोबत म्हणू इच्छितो सर्वांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज खरं म्हणायचं तर आमच्या सोसायटीमध्ये आमचे स्वतःचे 4 फॅमिली आहेत, त्यांचे गणपती विसर्जन झाले। एक दुःख मनामध्ये आहे की बाप्पा 5 दिवसांचे गेलेत, पण एक अजून वेगळा आनंद की अजून 5 दिवस आपल्या घरी आहे। तर जे काही पूर्ण फॅमिली आहे ती उद्यापासून किंवा आतापासून इथंच कंटिन्यू पुढचे 5 दिवस असेल आणि व्यवस्थित म्हणजे दरवर्षी आम्ही एक वेगळी थीम काहीतरी नवीन क्रिएट करतो, जेणेकरून बदलापूरमध्ये असो नको असो कुठेतरी काहीतरी एक वेगळं क्रिएट करायचं, जेणेकरून वेगळी आयडेंटिटी आपल्याला मिळते। कसं सुचलं यंदाच्या वर्षी जे आहे आपण गणरायासाठी वाढदिवस साजरा केला पाहिजे? मागच्या वर्षीच मी गणपती बघितला फोटो, तर मग तेव्हाच डिसाईड केलं होतं की नेक्स्ट टाइम आपण हीच थीम ठेवूया। मग तेच मूर्ती कुठून मिळाली आपल्याला इतकी सुंदर? आंबेवणे बंधू आहेत त्यांच्याकडून ती बनवून घेतली, मातीची शाडू मातीची मूर्ती आहे। केक जो आहे तो हे आहे की तो पण मातीचा आहे, शाडू मातीचा आहे, शाडू मातीचा। हो, दरवर्षी आम्ही आंबवणे साहेबांकडेच देतो मूर्ती बनवायला। जे काही युनिक आहे त्यांचे जे आहेत मूर्तिकार तेही पर्सनली व्यवस्थित स्वतः उभं राहून त्या मूर्त्या आपल्यासाठी बनवतात व्यवस्थित। तर श्री गणेश चित्रकला मंदिर जे आहे आंबवणे बंधू यांचं, जिथे 80 वर्षापासून जे आहे गणरायाचे मूर्ती घडवण्याचं काम चालतं, त्याच ठिकाणी खरं तर ही युनिक आणि खूप सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपल्याला बघायला मिळाली। सगळ्यांशी बोलूया आपण। हॅलो, प्रथम मी गणपती बाप्पाला नमस्कार करते। गणपती बाप्पा मोरया। आम्ही इथे दरवर्षी आरतीचे मानकरी ठरतो। आम्ही इथे रोज 10 दिवस जल्लोषात मोठ्या गणपतीचं गायन करतो, भजन करतो, कीर्तन करतो। एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो। आता छान वाटतं सगळेच असल्यावरती आणि तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच सांगत चला। खरंच आपण जर बघत असेल तर असं वाटतंय की गणपती बाप्पा जो आहे तिथे हॅपी बर्थडे जो आहे वाढदिवस साजरा करतोय। तुम्हाला कसं वाटतंय सजावट ते देखील नक्कीच सांगत चला। तुमच्या प्रतिक्रिया ही येऊ द्या। दादाशी बोलूया आपण। जस्ट नमस्कार। यांचे नेहमीच दरवर्षी यांची सजावट छानच असते आणि आम्ही सर्व 4 कुटुंब इथं आहोत। 4ही मिळून आम्ही दररोज 5-5 आरत्यात म्हणतो आणि आनंदाने हा उत्सव साजरा करीत असतो। आपण बोलणार कसं वाटतंय? नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। आज म्हणजे वेगळा आनंद आहे, कारण हा एक वेगळं काहीतरी बघायला मिळतंय, लुक काहीतरी। कारण हा तर मी प्रथमच बघतोय, अजून तर मी भरपूर बघितलं गणपती, पण हे कुठेतरी बघायला मला मिळालंय, पण या एक वेगळा आनंद मिळाला इथे। आणि खाली गेलं तिथे विठ्ठल रुक्मिणीचंही दर्शन झालं गणपती स्वरूपामध्ये। त्यांच्याकडे एक छान त्यांची एक पालखी त्यांनी काढलेली दिंडी वगैरे, तो एक छान मिळाला बघायला। आणि इथं वर आल्यानंतर बाप्पाचं तर काय बर्थडे सेलिब्रेट होतो इथे, त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो, काहीतरी लुक नवीन बघायला मिळालं याचं। तर तुम्हाला कसं वाटलं? हा, सांगावंसं वाटतं इथे दरवर्षी ना वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य आम्हाला खायला मिळतो। मग तो पोंग्यांपासून असू दे की ते पाणीपुरी असो काही असो, सगळा नैवेद्य आम्हाला इथेच आमच्या हाऊस पूर्ण होतात बाप्पाच्या निमित्ताने। नवीन नैवेद्य असतो म्हणजे इथे। छान, खूप सुंदर। 10 दिवस खूप सुंदर संकल्पना आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच सांगत चला। बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं। बोला गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद। मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय।